नमस्कार, मी रुपाली. रूपम रेसिपीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. थंडीच्या दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवतो, तर त्यामध्येच डिंक लाडू आपले स्पेशल असतात. तर डिंक लाडू कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. मोठ्या प्रमाणात डिंक लाडू कसे बनवायचे किंवा ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना डिंक लाडू कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. तर चला मग पाहूयात की आज डिंक लाडू कसे बनवायचे. अगदी गुळाचा पाक न बनवता सिंपल पद्धतीने मी तुम्हाला हे डिंक लाडू बनवून दाखवणार आहे. चला मग लागणारं साहित्य पाहूयात. तर खारीक पूड घेतलेली आहे आपण अर्धा किलो, काळी खारीक पूड घेतलेली आहे, गूळ घेतलेला आहे अर्धा किलो, गूळ आपण खिसून घेतलेला आहे, खोबरे घेतलेले आहे पाव किलो, 100 ग्रॅम आपण हळीव घेतलेली आहे, 15 ग्रॅम आपण घेतलेला आहे ओवा, 15 ग्रॅम घेतलेले आहे मेथी दाणे, 15 ग्रॅम आपण बडीशेप घेतलेली आहे आणि आवडीनुसार आपण वेलची जायफळ घेतलेला आहे, 10 ग्रॅम सुंठपूड आणि 10 ग्रॅम आपण घेतलेले आहे ज्येष्ठ मध, 100 ग्रॅम आपण काजू बदाम घेतलेला आहे, 150 ग्रॅम घेतलेले आहे डिंक आणि अर्धा किलो तूप घेतलेलं आहे. तूप जसं लागेल तसं आपण वापरणार आहोत. तर सुरुवातीला जे ड्राय साहित्य आहे ते भाजून घेऊयात. तर त्यामध्ये आपण हळीव भाजून घेतलेली आहे. हळीव लक्षात ठेवायचे, कच्ची ठेवायची नाही आहे, छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे. हळीव भाजून झाल्यानंतर आपण बडीशेप आणि ओवा अगदी हलकासा गरम करून घ्यायचा आहे. त्याला भाजून घ्यायचा नाही, फक्त हलकासा गरम करून घ्यायचा आहे. आता खोबरे भाजून घेऊयात. लक्षात ठेवायचे, खोबरं सुद्धा भाजताना अगदी छान खमंग भाजायचं आहे. तर आपण खोबरं कच्चं ठेवलं किंवा जास्त भाजलं नाही तर लाडू आपले खवट होतात, जास्त दिवस टिकत नाही. लाडूसाठी खोबरं आहे ते छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. आता त्याच कढईमध्ये आपण तूप घालूयात आणि त्या तुपामध्ये आपण जे काजू बदाम घेतलेले आहेत ते तळून घेऊयात. ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. त्याच्यामध्ये अक्रोड, पिस्ते, बदाम हे सर्व तुम्ही साहित्य वापरू शकता. पण मी फक्त बदाम आणि काजू वापरलेले आहेत. बदाम थोडेसे तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काजू घालायचे आहेत. बदाम तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो आणि काजू तळण्यासाठी कमी वेळ लागतो, म्हणून बदाम थोडे तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये काजू टाकायचे आहेत. अगदी सोनेरी होईपर्यंत आपण काजू बदाम तळून घेतलेले आहेत. आता त्याच कढईमध्ये त्याच तुपामध्ये आपण डिंक तळून घेणार आहोत. डिंक तळताना लक्षात ठेवायचं आहे, डिंक कच्चा राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. छान आजपर्यंत फुलला पाहिजे अशा पद्धतीने डिंक आपण तळून घ्यायचं आहे. तर आपला डिंक तळून झालेला आहे. डिंकाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. म्हणजे अगदी 200 ग्रॅम तुम्ही डिंक घेतला तरी चालू शकतो. आता त्याच कढईमध्ये आपण जी खारीक पूड आहे ती भाजून घ्यायची आहे. अगदी हलकीशी भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली खारीक पूड पण भाजून झालेली आहे. खोबऱ्यामध्येच आपण खारीक पूड भाजून टाकलेली आहे. अगदी थोड्याशा तुपावर मेथी आहे ती आपण भाजून घ्यायची आहे. लक्षात ठेवायचं आहे, मेथी अगदी लालसर भाजायची आहे आणि तुपामध्येच भाजायची आहे, म्हणजे त्याचा कडूपणा कमी होतो. आपण ही खसखस घेतलेली आहे 50 ग्रॅम. आपण हे मेथी दाणे आहेत ते सुरुवातीला मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्येच आपण बडीशेप आणि ओवा घालायचा आहे आणि अशा प्रकारे छान बारीक करून घ्यायचं आहे. आता त्यामध्येच आपण खसखस पण घालायची आहे आणि हळीव पण घालायची आहे आणि अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व साहित्य आपण बारीक वाटून घेतलेलं आहे. आता काजू बदाम अगदी जाडसर वाटून घ्यायचे आहेत, जास्त बारीक करायचे नाही आहे. तर मी फ्रूट प्रोसेसरच वापरलेला आहे, तुम्ही साधं मिक्सरमध्येही करू शकता. आता त्यामध्ये डिंक घालायचं आहे, खारीक पूड, खोबरं घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपण छान मिक्सरमधून किंवा फ्रूट प्रोसेसरमधून फिरून घ्यायचं आहे. आता ह्यामध्येच आपण घालायचं आहे ज्येष्ठ मध, सुंठपूड, वेलची पूड आणि ह्याच्यामध्येच आपण गूळ घालायचा आहे. अर्धा जायफळ घालायचं आहे. तुम्ही थोडं थोडं करून सुद्धा मिक्सरमधून फिरू शकता. मी एका वेळेस आपल्या फ्रूट प्रोसेसरमध्ये सर्व साहित्य बसलेलं आहे म्हणून मी फिरून घेतलेलं आहे. आता हे सर्व साहित्य फूड प्रोसेसरमध्ये छान फिरून झाल्यानंतर आपण जे सुरुवातीला हळीव, खसखस वगैरे बारीक करून घेतलेली होती ती पण त्यामध्ये मिक्स करून परत एकदा फिरून घेऊयात. आणि हे सर्व साहित्य एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात.
आणि एकसारखं एकजीव करून घेऊयात. आणि ह्यामध्येच आता आपण थोडंसं तूप आहे ते गरम करून घालायचं आहे. तूप गरम करून घातल्यामुळे आपण जो गूळ घातलेला आहे तो वितळला जातो आणि लाडूचं जे आपलं मिश्रण आहे ते थोडंसं ओलसर होतं. तर अशा प्रकारे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे आणि लाडू बांधून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण हे डिंक लाडू तयार करून घ्यायचे आहेत. हे सर्व लाडू बनवण्यासाठी आपल्याला 400 ग्रॅम साजूक तूप लागलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारे आपण गुळाचा पाक वगैरे काही न बनवता अगदी सिंपल पद्धतीने आजचे हे लाडू बनवलेले आहेत. मग आजच्या ह्या डिंक लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.